पुढल्या बातमीकडे सिंधुदुर्गाच्या वैभववाडी शहरामध्ये नव्यानं उभारलेल्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे। पूल बांधतावेळी पुलाच्या खाली साचलेला गाळ काढण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण माती गाळ हटवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यांनी। कोल्हापूर तरळे या राष्ट्रीय महामार्गाचे जे काम जे आहे ते सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। अनेक ठिकाणी हा महामार्गाचं काम देखील पूर्णत्वास आलेलं पाहायला मिळतं, कारण काही ठिकाणी काम जे आहे ते अजूनही राहिलेलं पाहायला मिळतं। पण वैभववाडी शहरामध्ये जे मुख्य ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे, पण मात्र जो गाळ काढण्याचं काम जे आहे ते सध्या इथल्या हायवे प्राधिकरणाकडून सुरू आहे। पण पाहू शकता की कशा प्रकारे JCBच्या सहाय्याने हे जो गाळ जो आहे तो काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। कारण या ठिकाणी जे ब्रिज बांधत असतानाच हा पूर्णपणे गाळ जो होता तो ब्रिजच्या खाली होता, त्यामुळे हे ब्रिज बांधून पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता हे गाळ काढणं गरजेचं आहे, नाहीतर या पूर्ण शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते। कारण पुराचं पाणी जे वाळाचं पाणी जे आहे ते पूर्णपणे या शहरामध्ये जाऊ शकतं। 85% हे काम महामार्गाचं या पूर्ण झालेलं आहे, पण मात्र उर्वरित जे काम आहे ते मात्र काही पावसाचा अडथळा असल्यामुळे काम जे शिल्लक राहिलेलं पाहायला मिळतंय। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।